माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंब लोण उतरवून स्वागत केले जाते। माहेरी येणाऱ्या गौरीचे जोरदार उत्साहात घरोघरी आगमन झाले। श्रीवर्धन मधल्या दांडा कोळीवाडा येथे गौरी गणपतीचे आगमन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत पुरुष मंडळी जागरण व गौरी गणपतीच्या प्राचीन संस्कृती असलेल्या फेऱ्यांच्या गाण्यावर ठेका धरत ध्यानमग्न झाले। प्राचीन संस्कृती असलेल्या गौरी मातेच्या आगमनाला श्रीवर्धन मधला संपूर्ण दांडा कोळीवाडा पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तिभावाने तल्लीन झाला। विशेषतः प्राचीन संस्कृतीपासून गौरी गणपतीच्या आगमनाला महिलांच्या जोडीला पुरुष मंडळी पारंपरिक फेऱ्यांची गाणी, भारुड गीत, रामायण, संगीत, गवळण सारख्या संस्कृती जपणाऱ्या उत्सवात मोठ्या आनंदाने भक्तिमय भावाने सहभागी होतात। रायगड कोकणात निसर्गरम्य आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्रीवर्धन गावाला एक सांस्कृतिक ओळख आहे। प्रत्येक घरात गौरी गणपतीला मोठ्या भक्तिमय वातावरणात पुरुष मंडळी, अगदी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत पायात घुंगरू बांधून फेर धरून तालात सुरात अवघे रंगून निघाले। हा प्रसंग अगदी मनतृप्त करणारा होता। श्रीवर्धन दांडा कोळीवाड्यात गौरी आवाहन, गौरी पूजन असा 2 दिवस जागरणाचा उत्सव साजरा करण्यात येतो। यात पुरुष मंडळी गौरी आवाहन या दिवशी जागरण करतात। कोकण म्हटलं की आठवतं निसर्गाचा स्वर्ग। निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या कोकणाला स्वर्ग म्हटले जाते। याच कोकणात विशेषतः गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आनंदाने साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रामधील कोकणात राहणारे चाकरमानी गौरी गणपतीच्या सणाला आवर्जून आपल्या कोकणातील गावी जातात। प्रत्येकाच्या घरात गौरी गणपतीचे आगमन केले जाते। घरात आनंदीमय सुख समृद्धीने भरलेले वातावरण यावेळी पाहायला मिळते। आपण बघू शकतो कोकणाच्या श्रीवर्धन या गावी आपण आलेलो आणि या ठिकाणी गौरी गणपतीसाठी पारंपरिक फेर धरण्यात आलेला आहे। जशी स्त्री एक पारंपरिक फेर धरते तशी या ठिकाणी पुरुषी पारंपरिक फेर धरतायत। त्यांनी या तालावर ठेका धरलाय। आपण विचारू शकतो काय सांगाल की गौरी पूजनाचं आज आवाहन आहे आणि तुम्ही पारंपरिक फेर धरलाय। हा आमचा कोळी आदिवासी पाडा श्रीवर्धन दांडा कोळीवाडा येथे आपण आता आहोत आणि आज गौरी आगमन झालेलं आहे। आमच्याकडे पण गौरी आणि आलेले आहेत। गणपतीचं आगमन त्या अगोदर झालेलंच आहे, पण या आमच्या कोळीवाड्याच्या पाड्यामध्ये, आदिवासी पाड्यामध्ये आमची पारंपरिक जे नृत्य आहे, आता आपण जो हे बघितलेला असेल नाचाचा, तर तो हा दरवर्षी चालू आहे। आमचे सिनियर आहेत काका मंडळी, त्यांनी ही जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे वर्षानुवर्ष आणि आजची ती परंपरा आता आम्ही पुढे चालवत आहोत। तर अशा प्रकारे हा आम्ही खास मुंबईचे चाकरमणी या गौरी गणपती सणानिमित्त 2 दिवस अगोदर लगबगीने आणि ह्यांनी आवडीने येत असतो आपल्या बाप्पांचे आगमन करण्यासाठी। आणि हा आनंदोत्सव आम्ही कोणी 5 दिवस, कोणी 10 दिवस, कोणी गौरी गणपतीपर्यंत गणपती असतात आणि हा साजरा होत असतो। तर हा आमचा पारंपरिक म्हणजे आमचा कोळी आदिवासी हे आहे, आमचं जसं शिमगोत्सव असतो, पिठोरी गौर असते, हे आमचे जे पारंपरिक सण असतात ते आम्ही साजरे करतोच, पण त्याबरोबरच हल्ली आम्ही गणपती आणि गौरी यांचं आनंदोत्सव हा साजरा करत असतो। कोकणामध्ये गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या ठिकाणी म्हणजे पारंपरिक वादन नृत्यावर फेर धरलाय। काय सांगाल किती वर्षापासून? हा जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे मी आता 50 वर्षांनी ह्याच्या अगोदर 2-3 पिढ्या गेल्या 70 वर्ष ह्याला झाकळी नाहीत म्हणतात, झाकळी नृत्य म्हणतात। याच्यात एक कर्णकी आहे आणि नाल बोलतात आणि आज त्याच्यात आणि त्याला असे असे पारंपरिक हा नाच असतो आणि हा दरवर्षी मोठ्या उत्सवाने मुंबईकडे येतात आणि त्याच्यात भाग घेतात आणि असा काळ झालेला आहे। मी आज 80 वर्ष झालोय, मी जवळजवळ बाहेरचा 10 वर्षापासून काढतोय आणि या लोकांना माहिती आज पाहिजे एका खंड आहे। आता ही नवीन मंडळी हे आता चालू करतात, आता ही मंडळी आम्ही उभी केलेली आणि पुढे चालू राहावी अशी सर्वांच्या चालू राहतो।
काय सांगाल की कुठेतरी पारंपरिक पेढ्यांची भाजी असेल वगैरे संस्कृती कमी होत चालली कोकणात फारशी प्रमाणात दिसत नाही, काय सांगत त्यासाठी? नाही, आमची गाणी पारंपरिक गणपतीची पूर्वीपासून जी आहेत किंवा हे लिहिलेली एक गाणी काही येतच आहे. त्याप्रमाणे ही गाणी पहिलं गणाला वगैरे केली जाते, नंतर संगीत असते, नंतर शेवटी आपण हे होतं तो असं या मुलांना जमत नाही, सिंगिंग मानता येत नाही ते पूर्वी ते बांधले त्याला असे सर्कल घेऊन जायचे. ती परंपरा आता बंद झाली, पण बाकीची सोडून 4 प्रकारे चालू काही आपण बघू शकतो सुंदर असा फेर या ठिकाणी घडलेला आहे. स्त्रीला राबवण्याची पुरुषी या ठिकाणी कमी नाही. मुंबईतून चाकरमानी या ठिकाणी अगोदर येत असतात आणि अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी पायात घेऊन आपण बघू शकतो या ठिकाणी घातलेलं आहे. खूप सुंदर असं फेर या ठिकाणी घडलेलं आहे, वाघंडी वगैरे आणि लहान मुलं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, कोकण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.